ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत। स्त्रियांच्या सुरक्षेसाठी मिरची पावडर, चिली स्प्रे, छोटी हत्यारं असे अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि यावर आता आणखीन एक प्रॅक्टिकल उपाय समोर आलाय। ठाण्यातल्या चिल्ड्रन टेक सेंटरने तयार केलाय वापरायला सोपं असं एक अनोखं सेफ्टी डिव्हाइस। स्त्रियांना स्वसंरक्षण करता यावं, कुठल्याही संकटाच्या प्रसंगातून सही सलामत सुटता यावं यासाठी एक परिणामकारक सेफ्टी डिव्हाइस बनवलंय। ते चिल्ड्रन टेक सेंटरचे इंजिनियर पुरुषोत्तम पाचपांडे आणि त्यांच्या टीमनं। सॅन्डल मध्ये RF ट्रान्समीटर वगैरे लागलेले आहेत आणि संकटाच्या वेळी महिलेने जर हे सॅन्डल 2 वेळा जमिनीवरती जोरात टॅप केले किंवा 2 सॅन्डल एका पर्टिक्युलर डिस्टन्स मध्ये एक दुसऱ्याला टच केला सो या सॅन्डल मधला रोबोट ऍक्टिव्हेट होतो आणि याचा वेपन्स म्हणून याच्या खालच्या साईडला जे आहे हे रिबिट्स लागलेले आहेत, याच्यामध्ये शॉक तयार होतो। स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी वापरात येणारे हे अनोखं उपकरण तयार करण्यासाठी मदत केली ती शाळेत शिकणाऱ्या छोट्या हौशी इंजिनियर्सनी। आम्हाला पूर्ण प्रोजेक्ट बनवताना खूपच मजा आली। पहिले आम्ही सगळं विचार करतो की आपण कुठे कुठे हे लावू शकतो। पहिले शर्ट निघाला, शर्ट मध्ये मग कोणीतरी दुसरं बोललं की शर्टवर जर मैत्रिणींनीच हात ठेवला तर मग ते उगाचच वाजेल। मग शेवटी असं पोचत आम्ही सॅन्डलवर पोचलो। तेव्हा स्त्रियांची छेडछाड करणाऱ्यांनो आता सावधान, कारण हा सॅन्डल तुम्हाला चांगलाच करंट देणार आहे हे नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह रोहन कदम, IBN लोकमत, मुंबई।